नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आज शनिवार आहे आणि प्रज्ञालाही स्कूलला सुट्टी आहे, नवऱ्याला सुद्धा स्कूलला सुट्टी आहे. दोघांनाही सुट्टी आहे, त्यामुळे घरात खूप सारा दंगा आहे आणि सकाळीच त्यांच्यावर मी रागवलेले आहे आणि दोघांनाही अभ्यासाला बसवलेलं आहे. तर मी दाखवतेच तुम्हाला की अभ्यासाला शनिवारचा दिवस आजचा मी ठरवलेला आहे की जी काही कामं आहेत माझी एक्स्ट्राची आठवड्याची सगळी करून घेणार आहे आणि मग उद्या संडेला रेस्ट करणार आहे. तर तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळं आता माझं आवरलेलं आहे. 11:30 झालेले आहेत. म्हणजे नाश्ता वगैरे आमचा झाला आहे. फक्त आता मला जेवणाची सुरुवात करायची, म्हणजे कामाला सुरुवात करायपूर्वी ना मला जेवणाची पूर्ण तयारी करायची. जेवण करून घेणार आहे आणि ते सुद्धा दोन्ही टायमाचं, म्हणजे भाजी वगैरे संध्याकाळी एक्स्ट्राची मी बनवेन, पण डाळ वगैरे मला दोन्ही टायमाचीच बनवून घ्यायची आहे. तर तुमच्यासोबत शेअर करतेच आणि ब्लॉग कंटिन्यू पहा. आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे. फुल ऑन बिझी रुटीन असणार आहे आजचं. तर दाखवते. तर बघा इथे लोनो अभ्यासाला बसलेला आहे. त्याला सकाळीच अभ्यासाला बसवले, कारण दोघांचा खूप दंगा चालला होता, त्यामुळे त्यांना ओरडून मी अभ्यासाला बसवलं. आणि इथे मी प्रज्ञेला अभ्यासाला बसवलेला आहे. तर एका रूममध्ये एकाला आणि दुसऱ्या रूममध्ये एकाला असं बसवलेलं आहे, कारण दोघं एकत्र बसले की खूप दंगा करतात. तुम्ही ते बघू शकता घराची अवस्था काय झाली आहे. तर लहान असताना असं वाटायचं आम्हाला की आई वडील इतके का स्ट्रिक्टली राहतात, का रागवतात, पण कधी कधी रागवणंसुद्धा खूप गरजेचं असतं मुलांना शिस्त लावण्यासाठी. तर आता चला पटापट मी सगळं तुमच्यासोबत जे काय ते शेअर करते. तर आधी मला ना डाळ वगैरे लावून घ्यायची कुकरला. तर मी ते डाळ सकाळी जी आहे ती इथे भिजत ठेवलेली आहे. तर आता ती कुकरला आधी लावून घेते आणि चण्याची भाजी बनवणार आहे मी आज जेवणामध्ये आणि भाकरी बनवणार आहे आत्ता. तर चला पटपट आवरते सगळं. तर भाजीत किंवा डाळीत टोमॅटो वापरण्याच्या आधी ना मी त्यातल्या ज्या बी आहेत, म्हणजे बिया ज्या असतात त्या काढून घेते आणि त्यानंतर मग टोमॅटो जो आहे तो कट करून टाकते. तर असं कोण कोण करतं मला नक्की सांगा, कारण मला वाटतं बहुतेकांच्या घरी असं बिया ज्या असतात टोमॅटोच्या त्या काढूनच मग वापरल्या जातात, कारण आपल्या शरीरासाठी त्या बिया चांगल्या नसतात. सो त्यामुळे तर आता ही डाळ लावून घेणार. तर ही डाळ मी जी आहे ती आता उकडायला लावून घेते आणि काल थोडी ग्रोसरी वगैरे सुद्धा आणली होती, तर ती मी तेव्हाच्या तेव्हा रात्री थोडीफार लावून घेतलेली आहे. पण काही ग्रोसरी जी आहे ती मला भरायची डब्यांमध्ये, तर ती सुद्धा भरणार आहे. आपल्या सगळ्याच बायकांचा ना बराचसा वेळ ना स्वयंपाकघरात जात असतो. त्याचमुळे ना स्वयंपाकघर सुशोभित, स्वच्छ, नीटनेटकं असणं खूप जास्त गरजेचं असतं आणि अधूनमधून चेंजेस करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. तर मी सुद्धा काही बदल करत असते आणि तुमच्यासोबत शेअरही करत असते. तर हा एक रुमाल होता ना विणलेला माझ्याकडे, तर खूप जुना रुमाल होता आणि मला या ड्रॉवरवरती ना एखादा कपडा हवा होता. याआधी मी एखादा जुना कपडा वापरला होता, पण यावरती हा रुमाल टाकल्यानंतर ना तुम्ही बघू शकता की ते किती सुंदर दिसायला लागलं होतं. तर असे छोटे मोठे चेंजेस आपण केले पाहिजेत. तर इथे तेलाच्या बॉटल्स वगैरे मी ठेवायला ना या प्रकारचं बास्केट वापरत होते आधी आणि त्यामुळे ना बराचसा जागा जो आहे ना तो अडला जात होता, म्हणजे तिथे ना थोडीशी अडचणच होत होती. त्यामुळे मग मी सध्या ना अशाच दोन्ही बॉटल तेलाच्या ठेवल्या होत्या आणि म्हटलं काहीतरी आपण इथे करायला पाहिजे, थोडं छान दिसावं म्हणून. तर हा एक जुना टिफिन होता आणि मी त्याच्यामध्ये बॉटल ठेवून पाहिल्या, दोन्ही बॉटल छान राहत आहेत. तर मग म्हटलं चला हाच आपण ठेवूया इथे, जागाही कमी लागेल याला. तर त्या डब्यामध्ये ना मी टिश्यू पेपर जे आहेत ते ठेवून घेतले, म्हणजे तेल तसं तर सांडत नाही तेल, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण तिथे ठेवलं तर ते व्यवस्थित स्वच्छ राहील आणि काही जळमट किंवा धूळ वगैरे असेल तीसुद्धा तिथे अडकली जाईल. त्यानंतर ना ही एक माझ्याकडे साण होती खूप वर्ष आधीची, म्हणजे 3-4 वर्ष आधीची साण आहे. लोलोच्या वेळेला मी आणली होती. तर तीसुद्धा अशी इथे तिथे पडून होती. तर म्हटलं चला यावरनं आपण तुपाचा डब्बा ठेवूया आणि त्याच्या खाली ना माझ्याकडे थोडेसे म्हणजे 2-3 जे डब्याचे टिफिनचे झाकण असतात ना, म्हणजे यूज अँड थ्रोवाले, तर ते मी जमा केलं होतं. त्याचं मला काहीतरी वेगळं करायचं होतं, पण म्हटलं आता जाऊ दे, कधी करणार आपण, वेळ मिळेल ना मिळेल तोपर्यंत म्हटलं इथे वापर करून घेऊया, कारण ते असंच ठेवणंसुद्धा मला बरोबर वाटत नव्हतं. आणि माझे मिस्टरसुद्धा म्हणतात की खूप सारं भंगार तू जमा करत असतेस घरी आणि काय करतेस ह्याचं. तर म्हटलं मला माहिती आहे की मला त्याचं काय करायचं आहे, तर त्याचा मी अशा प्रकारे वापर केलेला आहे. तुम्हीच सांगा मला कसं वाटतं आहे.
त्यानंतर ही ना मी रिसेंटली गावी गेली होती, तेव्हा मी ही टोपली आणली होती आणि ही टोपली किचनच्या इथे अशीच पडून राहायची. त्यामुळे मग तिला हँग करण्यासाठी ना इथे मी एक छोटंसं ना हुक लावून घेतला आणि त्याला हँग केली. असं छोटे-छोटे चेंजेस केले ना, आता आपल्यालाही छान वाटतात आणि गोष्टी ना जागच्या जागेवर राहतात. म्हणजे आपल्याला ना इथे-तिथे, इथून उचलून तिथे उचलून असं ठेवावं लागत नाही. तर आता गावी वगैरे जाणं झालं आणि बराचसा दुर्लक्ष झालं फ्रीजकडे आणि फळं बघा अशी कोमजली होती. तर म्हटलं चला आता हे सगळी फळं काढून घेऊया आणि व्यवस्थित अशी हिला क्लीन करून घेऊया. कारण ही अशीच ठेवली तर ती खराब होते आणि फेकूनच द्यावी लागेल. आणि म्हटलं चला ही डाळिंब जी होती ना, तर ती मी खाण्यासाठी ठेवली होती दाणे काढून, पण आता ती खाण्यासारखी राहिली नाहीत. तर त्यांचा आता ज्यूसच मी करून घेणार आहे. त्यासाठी आधी ही डाळिंब सगळी सोलून घेणार आहेत. बघत होती मी आधी की खराब वगैरे झालं आहे का? तर खराब असं नव्हतं झालेलं, पण काही ठिकाणी थोडंसं असं ना सुरुवात झाली होती. तर तेवढा भाग जो आहे तो मी कट करून घेतला. आता तुम्ही म्हणाल की किती कंजूस आहे, खराब झालं होतं तर टाकून द्यायचं होतं. पण मला असं वाटतं की ना एक जर साईड आपल्याला चांगली आहे आणि ती खरंच खाता येईल, तर मग कशाला पूर्ण डाळिंब टाकून द्यायचं ना. आणि तसं पण मी तरी अजूनपर्यंत डाळिंब असं खूप खराब झालेलं किंवा कीड लागलेलं पाहिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मला त्याबद्दलचा अनुभव नाही आहे. तुम्ही नक्की सांगा मला. तर मी सगळं व्यवस्थित असं चिरून घेतलं, बघूनही घेतलं की एखादी अळी वगैरे किंवा काय असेल किंवा घाण, पण अजिबात काहीच नव्हते. सगळे डाळिंब छान निघाले. आणि मी त्यांना 2 डब्यामध्ये असे ट्रान्सफर करून ठेवले होते. पुढे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेनच. आणि मला ना अजून बरीचशी आज कामं करायचा मी विचार केला होता. पण मुलं घरात असली ना, तर खरंच इतका त्यांचा दंगा असतो ना, की जे काम आपण ठरवलेलं असतं ना, ते सुद्धा होत नाही. कारण काही सुचतच नाही त्यांच्या मस्तीपुढे, दंग्यापुढे आणि त्यांच्या समोर जाऊन बसलं ना, तरच ते शांत बसतात. पण किचनमध्ये आलं, की आपल्या पाठीमागे त्यांचा दंगा पुन्हा चालू होतो. अगदी मी सांगते मला सॅटर्डे, संडेची सुट्टी ना नकोशी वाटते. असं वाटतं की रोज स्कूल असावं. मला कधी-कधी असं वाटतं की आपण लहान असताना आपल्याला आपल्या आई-पप्पांना पण असंच वाटत असेल कदाचित. आणि त्यावेळेचं ना थोडंसं वेगळं होतं म्हणजे वातावरण घरातलं आणि आपण इतकं मला नाही वाटत आपण इतकं दंगा करत होतो. पण आजकालची मुलं ना खूप जास्त दंगा करतात आणि त्यांना ना सांभाळणं थोडंसं कठीणच होऊन बसतं. तर बघा इथं डाळिंब माझे जे होते ते सोलून झाले होते आणि आता ह्यांना फ्रीजमध्ये ठेवून देते. आज काही ज्यूस याचा काढणार नव्हती. तर आणि माझ्याकडे ना आवळेसुद्धा आणले होते गावी जायच्या आधी, तर ते सुद्धा थोडेफार खराब व्हायला लागलेले. तर म्हटलं आता ह्याचा ज्यूस काढूनच ठेवून देऊया, नाहीतर हे सुद्धा आता फेकून द्यावे लागतील. असं होतं आपल्याला की आपण सगळ्या गोष्टी आणून ठेवतो आणि मग असं कुठेतरी जाणं येणं होतं किंवा मग राहून जातं ते क्लीन करणं किंवा काढून ठेवणं आणि मग ते थोडं-थोडं खराब व्हायला लागतं आणि मग आपल्याला खरंच रिग्रेट वाटतं की मी हे का आणून ठेवलं वगैरे. तर मलाही असं वाटतं. तर म्हटलं चला हे सगळं फेकून देण्याच्या आधी सगळं आपण त्याचा उपयोग करून घेऊया. तर थोडासा ज्यूस मी 2-3 दिवस पिण्यासाठी ठेवला आणि बाकी म्हटलं क्यूब्स बनवून ठेवूया म्हणजे ते नंतर वापरता येईल. कारण जर सगळ्यात ज्यूस मी एकत्र ठेवला तर तो पिवळा किंवा काळा पडू शकतो आणि मग त्याची टेस्टही बदलू शकते आणि खूप जास्त ज्यूस पण एवढा मी नाही पिऊ शकत. त्याच्यामुळे मग बाकीच्याचे क्यूब्स बनवले आणि माझ्याकडे बीट आणि गाजर होतं तर त्याचेसुद्धा सेपरेट मी क्यूब बनवून ठेवले. म्हणजे मला दोन्ही क्यूब्स जे आहेत ना मिक्स करून ज्यूस पिता येईल आणि खूप दिवस झाले माझं ना हे सगळं मिस होत होतं. तर आता मनावर घेतलं होतं. हे सगळं करेपर्यंत मिस्टरसुद्धा आले होते आणि हे चेस आणल्यापासून ना लोलचं काही ठिकाणच नसतो. सकाळ संध्याकाळ उठल्या बसल्या त्याचं हे चेस घेऊन बसणं असतं आणि त्याची इच्छा असते की त्याने त्याच्या पप्पासोबत खेळावं आणि मग कामावरून आले की त्यांना असा तो काम लावतो. तर चला आजचा व्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करते. अपेक्षा करते तुम्हाला आजचं शनिवारचं माझं रुटीन आवडलं असेल. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित.